मधल्या वेळेत जर तुम्हाला भूक लागली असेल आणि किचनमध्ये जाऊन जास्त वेळ द्यायची इच्छा नसेल, तर मग झटपट 15 मिनिटात तयार होणारा हा मसाला पाव ट्राय करून बघा. त्याकरिता गॅसवर तवा ठेवून त्यामध्ये बटर आणि तेल दोन्ही घालायचं. त्यामध्ये जिरं आणि बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा. त्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून थोड्या वेळ परतून घ्यायचं. मग बारीक कापून घेतलेली शिमला मिर्च, टमाटर घालून पुन्हा परतून घ्यायचं. सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, धनेपूड, जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालून सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. हे सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून त्यावर झाकण झाकून त्याला शिजू द्यायचं. 5 मिनिटं त्याला शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा पावभाजी मसाला, बटर आणि कोथिंबीर घालून पुन्हा परतून घ्यायचं. तर हा मसाला इथे तयार झालेला आहे. आता सगळा मसाला साईडला लावून घ्यायचं आणि मधोमध थोडा मसाला, कोथिंबीर घालून त्यावर पाव ठेवून द्यायचे. त्या साईडनी व्यवस्थित मसाला लागल्यानंतर त्याला पलटवून घ्यायचं आणि त्यावर चीज किसून घ्यायचं. त्यानंतर त्यावर दुसरी साईड दुमडून घ्यायची आणि इथे तयार झालेला आहे मस्त चीझी आणि चटपटा असा मसाले पाव. तर मग तुम्हाला किचनमध्ये जास्त वेळ घालवण्याची इच्छा नसेल आणि काहीतरी खरंच चटपटीत खाण्याची इच्छा असेल, तर मग हा मसाला पाव नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.